नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये भाग्या आता सगळे काही लग्नाची विधी पार पडल्यानंतर एकटीच येथे हॉलमध्ये बसलेली आहे आणि तिला आता प्राजूची फारच आठवण येते. प्राजूसाठी तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते की प्राजू, आज सगळ्यात जास्त मला तुझी गरज आहे, प्लीज ये ना ग. आणि तेवढ्यात चारुलता आणि वैद्यबुवा आजी हे भाग्याच्या जवळ येतात आणि चारुलता भाग्याच्या जवळ बसते आणि तेवढ्यात आजीच्या डोळ्यात पाणी असतं. आजी म्हणते की हे बघ भाग्या, अगं मुहूर्ताची वेळ झालेली आहे. तेव्हा चारुलता म्हणते की हे बघ भाग्या, असं म्हणतात की आईने मुलीचं लग्न बघू नये, त्यामुळे तू पुढे जा, मी येथेच थांबते. तेव्हा रडतच भाग्य म्हणते की आई तू सुद्धा नाही आणि प्राजू सुद्धा नाही, असं कसं चालेल बरं, प्लीज आई तू एकदा एक फोन कर ना प्राजूला. तेव्हा आता आजी रडत असते आणि म्हणते की भाग्य बाळा, अगं मुहूर्ताची वेळ झालेली आहे, त्यामुळे आता कसलाही विचार करू नकोस. आणि वैद्यबुवांना म्हणते की जावई बापू चला बरं तिला घेऊन. तेव्हा आता भाग्य लगेच आईच्या मिठीत येऊन खूप रडत असते. तर वैद्यबुवा आणि आजी म्हणतात की चल भाग्या, अगं बाळा तुझं लग्न आहे आज, चल. आणि तिच्या हाताला धरून तिला उठून उभं करतात. वैद्यबुवा आणि आजी हिच्या हाताला धरून म्हणजे भाग्याच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन येतात. तेव्हा आता चारुलता आतमध्ये खूप रडत असते आणि भाग्याच्या डोळ्यातील पाणी काही कमी होत नसतं. आणि तेवढ्यात भाग्य रडतच म्हणते की बाबा हे बघा, प्राजू अजून सुद्धा आलेली नाही. इकडे तिकडे ती प्राजूला शोधतच असते आणि माझ्या पाठराखीण आता माझ्या डोक्यावर अक्षता टाकायला सुद्धा नाही. बाबा तुम्हीच सांगा, कुठे आता ती प्राजू का आली नसेल, निदान व्हिडिओ कॉलवर तरी तिला माझं लग्न बघून द्या, त्यामुळे तुम्ही प्लीज तिला व्हिडिओ कॉल करा. तेव्हा बाबा म्हणतात की ठीक आहे, मी तिला व्हिडिओ कॉल करतो आणि चल तू. तेव्हा लगेच वैद्यभाऊ तिच्या हाताला धरून तिला आता पाटावर उभं करतात. अंतरपाठ सुद्धा धरलेला असतो. सगळेजण भाग्याचीच वाट पाहत असतात. मुहूर्त आलेला आहे जवळ ते एकदम, तरी सुद्धा भाग्याचं मन लागतच नाही. ती सारखी ओळून आता बाबांकडे बघत असते. बाबा तिच्या खांद्यावर हात ठेवतात आणि भाग्य आता रडत असते. आता ते पण वैद्यभावांच्या मिठीत. आता सगळेजण आता भाग्याकडे बघत आहे, भाग्याचं नक्की काय सुरू आहे. आणि तेवढ्यात प्राजक्ता लंगडत लंगडत हातामध्ये पैशांची बॅग घेऊन दारात येते. प्राजू मात्र आता बघते, तिचा तर आता गैरसमज होतो. तिला असं वाटतं की खरंच लग्न मोडलं म्हणूनच भाग्य रडत आहे, ते पण वैद्यभावांच्या मिठीत येऊन. प्राजक्ता मात्र आता ह्या भाग्याच्या सासूकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे सुलक्षणा सूर्यवंशीने मात्र आता कंपनीचे सगळे अधिकार श्रेयसला दिलेले असतात. तेव्हा आता श्रेयस खुश होत थँक्यू मोठी आई असं म्हणत असतो. आणि तेवढ्यात मात्र आता सुलक्षणा म्हणते की हे बघ अरे श्रेयस, आत्ताच मी तुला कंपनीचे सर्व काही अधिकार दिलेले आहेत आणि जे आता आपल्या कंपनीचं नुकसान झालेलं आहे तर ते भरून काढण्यासाठी तुझ्याकडे काहीतरी प्लॅन असेल, त्यामुळे प्लीज तू तो तुझा काही प्लॅन असेल तर तो सांग. तेव्हा आता श्रेयसकडे कसला प्लॅन आणि कसलं काय असतं, तो फक्त आता इकडे तिकडे सगळ्यांकडे पाहत असतो. आणि परत आता मात्र सगळ्यांच्या समोर तो हो म्हणतो. हो आहे ना माझ्याकडे. सगळेजण आता श्रेयसकडे बघत असतात आणि लगेच म्हणतो की मला तर असं वाटतं जे काही आता इन्व्हेस्टर आहे ते एक्झिट करतात आणि त्यांना आता आपण घेऊन काहीतरी असं अगदी म्हणजे बोलता येत नाही पण काहीतरी बोलण्याचा प्रयत्न तो करत असतो. नक्की काहीतरी मुद्दाम आता बात पचवण्यासाठी तो हे सर्व करत आहे. तेव्हा आता प्रीती तर आता नक्की श्रेयसने काहीतरी उत्तर द्यावं याची वाटच बघून असते. आणि तेवढ्यात मोठी आई आता प्रीतीकडे पाहते आणि सुलक्षणा आता सगळ्यांकडे बघत आता म्हणते की असं लीडर तुम्हाला हवा आहे का, कारण जो लीडर त्याचा प्लॅन सुद्धा सांगू शकत नाही. तेव्हा ते जमलेले सगळे काही मॅनेजमेंट आता एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की श्रेयस हे बघ, अरे तुझी स्वप्न तुझं सगळं काही या सगळ्याचं मात्र मला खूप कौतुक आहे. एक गोष्ट लक्षात ठेव की प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ यावी लागते आणि मी तुला खरं ते सांगते, मी तुझ्यामध्ये आणि आरवमध्ये फरक करणार नाही. आणि हे बघ, तू खूप मेहनती आहे परंतु कंपनीचा कारभार सांभाळण्यासाठी तू अजून तयार नाहीस. प्राजक्ता मात्र आता इकडे लग्न मंडपात आत येते आणि लग्न हॉलमध्ये ती आल्यानंतर आता सगळ्यांकडे पाहत असते. प्राजू आता ही भाग्याकडे बघते. भाग्य खूप रडत असते आणि शेवटी ती लग्नाला उभी राहते आणि रडतच उभी राहिलेली असते. आणि तेवढ्यात आता ही प्राजू तिच्याकडे पाहतच असते. आता तिच्या सासूकडे बघते, सगळ्यांकडे बघते आणि तेवढ्यात प्राजूला मात्र आता जो फोन आलेला असतो तृप्तीने केलेला तर ते सगळं काही बोलणं आठवतं. आणि तेवढ्यात आता हे सगळं काही आठवल्यानंतर प्राजू डायरेक्ट सगळ्यांच्या समोर सुवर्णाला म्हणते की प्लीज माझ्या बहिणीचं लग्न तुम्ही मोडू नका आणि तुम्हाला पैसे हवे आहेत ना, मी सगळे काही पैसे आणलेत.
असे ती म्हणून बॅग दाखवते तर सगळेजण आता प्राजक्ताकडे पाहत असतात। रोहन सुद्धा बघतोय, भाग्य सुद्धा, आणि भाग्याचे सासू सासरे सुद्धा बघत आहे आणि सगळ्यांना मात्र आता धक्काच बसलेला असतो। परंतु आता तृप्ती मात्र खूप हसत असते, तिला खूप आनंद झालेला असतो। तेवढ्यात आता सुवर्ण बघते आणि तृप्तीला खुणावते की कोण आहे ही, तर तृप्ती म्हणते की हो तीच आहे। तेव्हा आता भाग्य म्हणते की अगं काय हे, तर प्राजक्ता म्हणते की हे बघा भाग्याच्या सासूबाई, माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि ते लग्न मोडू नका, हे पैसे घ्या, तुम्हाला काय हवे असतील ते पैसे घ्या, परंतु माझ्या बहिणीचं लग्न मोडू नका। तर भाग्याला तर धक्काच बसतो की प्राजू हे काय करते, आणि तृप्ती मात्र हसत असते। तेवढ्यात मात्र आता लगेच प्राजू आता असं म्हटल्यानंतर भाग्य म्हणते की पैसे, आणि सगळेजण पाहत असतात। आणि तेवढ्यात सुवर्णाचं जी काही आहे रोहनची आई ती जोरात ओरडते की हे लग्न थांबवा। तेवढ्यात मात्र आता लगेच सगळेजण पाहत असतात। सगळ्यांचा जीव टांगणीला लागतो की नक्की हे सर्व काय सुरू आहे। आतमध्ये चारूला आता टेन्शन आलेलं असतं, लग्न केव्हा योग्य पार पाडतं, लग्नात काही अडथळा यायला नको म्हणून तिचा जीव धाकधुकत असतो। सुवर्ण आता पुढे येते आणि प्राजक्ताला विचारते की काय म्हणालीस, तू भाग्याची बहीण आहेस। त्यानंतर आता इकडे सुलक्षणा आता सगळ्यांच्या समोर मॅनेजमेंटच्या सगळ्या स्टाफ समोर म्हणते ही कंपनी स्वतः मी उभी केलेली आहे, तेव्हा या कंपनीचा कारभार मी हातामध्ये घेतला तेव्हा म्हटलं गेलं होतं सुलक्षणा सूर्यवंशी ही कंपनी आहे, तर त्या सूर्यवंशी इंडस्ट्रीचा सूर्यास्त ठरणार आहे, पण मी तरी सुद्धा ही कंपनी उभी केली, कंपनीचं नाव मोठं केलं। जसं मला यशाचं क्रेडिट मिळालं तसं मात्र ह्या कंपनीच्या अपयशाची जी काही करायचं आहे तर ते सगळं क्रेडिट माझ्याकडे असेल। त्यामुळे आलोक बरा होईपर्यंत या कंपनीचा कारभार मीच सांभाळणार आहे। मोठ्या आईने बरोबर श्रेयसला सगळ्यांच्या तोंडावर पाडलेलं असतं। तृप्तीचा फारच जळफाट होतो आणि आता श्रेयसचे वडील सत्यम यांचा सुद्धा आता चेहरा बघण्यासारखा होतो, परंतु आरवला आनंद होतो कारण योग्य ते आता सुलक्षणा करणार आहे हे त्याला माहिती असतं। तेव्हा आता सुलक्षणा सत्यमला म्हणते की ही कंपनी आहे तर ती तुझ्या आणि इंद्रजीतच्या वडिलांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी उभी केली होती, आणि आता जरी डिसिजन मी घेत असले तरी सुद्धा मला तुझ्या तोंडातून ऐकायचं आहे। तुला हे वाटतं का तुझा मुलगा ही कंपनी सांभाळण्यासाठी सक्षम आहे? तेव्हा आता सत्यम खाली बघतो आणि म्हणतो की वहिनी मला असं वाटतं या परिस्थितीतून आपल्या कंपनीला जो व्यक्ती बाहेर काढेल ती व्यक्ती म्हणजे तुम्हीच आहात, आणि आता हे फक्त मला नाही तर येथे असणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या सगळ्या मॅनेजमेंटला आणि दादाला सुद्धा हे पटेल। तेव्हा आता श्रेयसचा खूपच मुडा होतो, तो रागाने बघत असतो आणि प्रीती सुद्धा। तेव्हा आता सुलक्षणा ह्या श्रेयसच्या जवळ येते, त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि त्याला म्हणते की ऐकलंस का तुझे बाबा काय म्हणाले। त्याच्या हातातील तो कागद घेऊन मात्र आता सुलक्षणा त्याच्या समोर धरून तो फाडून टाकते। तेव्हा श्रेयस आणि प्रीती या दोघांचा इतका जळफाट होत असतो आणि रागाने तो सुलक्षणाकडे बघतो आणि सुलक्षणा सुद्धा त्याच्याकडे। त्यानंतर आता इकडे लग्नामध्ये जो काही हा प्रकार सुरू आहे तर ते आता सगळं काही ऐकून आता सुवर्ण म्हणते की वैद्यभाऊ अहो ही काय बोलते, ही भाग्याची बहीण आहे का? तेव्हा आता वैद्यभाऊंना फार टेन्शन येतं आणि भाग्याला सुद्धा। भाग्य तर प्राजूकडेच बघत असते। तेवढ्यात रोहन म्हणतो की आई हे बघ ही भाग्याची बहीण नाही, ही तर भाग्याची मैत्रीण आहे। त्या दिवशी मी तुला सांगितलं होतं की कॅफेमध्ये येऊन जिने मला जाब विचारला ती हीच होती। तेव्हा रोहनला मात्र आता तेथे कॅफेमध्ये घडलेला प्रकार आठवतो आणि तो प्राजक्ताकडे बघत असतो। तेव्हा प्राजक्ता मात्र आता घाबरतच यांच्याकडे पाहत असते की नक्की तर सुवर्ण रागाने आता प्राजक्ताकडे बघत आहे। तर भाग्याला नक्की हा सगळा काय प्रकार सुरू आहे तो काहीच कळत नसतो। भाग्य आता फक्त बघत असते आणि वैद्यभाऊ शांत असतात। एवढ्या तृप्तीला मात्र आनंद होत असतो, जिला तर फारच दडपण येतं आणि कौतुकला हे नक्की काय सुरू आहे हेच काही कळत नसतं। तेवढे सुवर्ण बघते आणि म्हणते की मैत्रीण कसली, अरे भाग्या आणि ही मुलगी आहे ना तर त्या बहिणी आहेस। आता सुवर्ण डायरेक्ट वैद्यभाऊंना विचारते की काय वैद्यभाऊ हे बरोबर आहे ना? वैद्यभाऊ काहीच उत्तर देत नाही। तृप्ती मात्र हसत असते तर सुवर्ण म्हणते की अरे तू ऐकलं नाहीस का, आता ही हिच्या तोंडानेच म्हणाली की माझ्या बहिणीचं लग्न मोडू नका, ही भाग्याची बहीणच आहे। आणि तेवढ्यात चारुलताच्या कानावर हा सगळा काही आवाज पडतो। चारुलता आतमध्ये असते आणि तिला आणखीनच टेन्शन येते। तर बाहेर सुवर्णा विचारते की हो की नाही हे बरोबर आहे ना? तेथे आलेली आता सगुणा हे सर्व काही बघत असते आणि ती मात्र आता लगेच सुलक्षणा हे सांगण्यासाठी जरा बाजूला होते। तेव्हा आता ही सगुणा बाहेर येते आणि बाहेर येऊन मात्र आता ती सुलक्षणा हे सांगण्यासाठी फोन करते आणि सुलक्षणा मात्र आता इकडे आपल्या घरून ह्या लग्नासाठी निघालेलीच असते आणि ती सुद्धा आता घराच्या बाहेरच आलेली असते आणि तेवढ्याच सगुणाचा फोन येतो। तेव्हा आता सुलक्षणा फोन उचलते आणि म्हणते बोल ना अगं तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना? आणि तेवढ्याच सगुणा म्हणते की मॅम आतापर्यंत सगळं काही ओके होतं, आता मात्र काहीतरी गडबड वाटते। आणि तेवढ्यात मात्र आता सगुणा म्हणते की मॅम येथे खूप मोठा घोळ झालेला आहे, तुम्ही आलात तर बरं होईल।
सुलक्षणा म्हणते की ठीक आहे, मी लगेच तिकडे येते. आणि तेवढ्यात ती फोन कट करते तर आरतीच्या मागे आलेला असतो. आणि तो फोन ठेवल्यानंतर आता सुलक्षणाला म्हणतो की मॉम, ड्रायव्हिंग मी करतो. म्हणून तो आईला गाडीमध्ये बसवतो आणि तो स्वतः ड्रायव्हिंग करायला बसतो. आईला घेऊन मात्र आता तो लग्नाच्या त्या मंडप तेथे येतो. आणि तेवढ्यात वैदेव म्हणतात की हे बघा सुवर्णाताई, आमची प्राजक्ता आहे तर ती खरंच मला भाग्यासारखीच आहे, माझ्या मुलीसारखी. आणि तेवढ्यात आता भाग्य म्हणते की हो, ती माझी बहीण आहे, पण काय झालं बरं. तेवढ्यात वैदेव म्हणतात की अगं प्राजू, अगं तुला सुवर्णाताई ओळखत नाही का, असं कसं होऊ शकतं. तेव्हा आता प्राजक्ता खाली बघत असते, परंतु तृप्ती मात्र आता खूपच हसते. आता प्राजू सुवर्णाताईला का ओळखत नाही, कारण आतापर्यंत ह्या म्हणजे चारुलताने आणि आजीने प्राजूला त्यांच्यासमोर येऊनच दिलेलं नसतं. त्यामुळे मात्र त्या एकमेकींना कशा ओळखणार. म्हणून प्राजक्ताला आता ते चारुलताने तिला सांगितलेलं असतं की आता कोणत्याही बहिणीच्या लग्नामध्ये, कोणत्याही कार्यक्रमामध्ये तू तुझं अपशकुनी तोंड दाखवायचं नाही. आणि जर लग्न मोडलं तर मात्र आता माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, असं जे काही धमकावलेलं असतं. कोणत्याही कार्यक्रमात तिला येऊन दिलेलं नसतं. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस चारुलताने तिला बाहेरच थांबण्यासाठी सांगितलेलं असतं. ते सगळे काही क्षण आता हे प्राजक्ताला आठवतात. आजीने सुद्धा तिला धमकावलेलं असतं की तू बाहेर यायचं नाही, भाग्याच्या लग्नावर तुझी अशुभ सावली पडून द्यायची नाही. आता हे सर्व विचार करत असताना मात्र भाग्य विचारते की प्राजू, अगं हे कसले पैसे आहेत. आता प्राजू मात्र इकडे म्हणजे ह्या सुवर्णाकडेच पाहत असते. सगळेजण प्राजूकडे बघतात की नक्की प्राजूचं काय सुरू आहे आणि ती का पैसे घेऊन आली असे. तेवढ्यात मात्र आता सुवर्णा त्या रूम मधून बाहेर येते आणि बाहेर जो काही प्रकार घडलेला आहे तो बघून तिला धक्काच बसलेला असतो. तेवढ्यात आता ही जी काही सुवर्णा आहे, रोहनची आई, ती सगळ्यांच्या समोर मात्र आता वैद्यभवनचा अपमान करत असते आणि म्हणते की तुम्ही फक्त दिसायला साधे म्हणजे आहेत बाहेरून, परंतु आतमधून मात्र व्हिलन आहात, व्हिलन. तेवढ्यात मात्र आता वैद्यभवनांना सगळ्यांना फार टेन्शन येतं. वैद्यभव विचारते सुवर्णाताई, अहो नक्की तुम्ही काय बोलतात, नक्की काय झालेलं आहे, असं का बोलतात बरं. तेवढ्यात सुवर्ण म्हणते की काय झालं, वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. हे बघा वैद्यभुवा, अहो वेड घेऊन पेडगावला जाऊ नका, अगदी वेड्याचं पांघरून घेऊ नका, तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण आता पाहत असतात. त्यावरती आता सुवर्णा अपमानच करत असते. सुवर्णा म्हणते की हे बघा, तुमच्या कुरूप मुलीचं लग्न होण्यासाठी तुमच्या ह्या मुलीला तुम्ही लपून ठेवलं, ते पण आमच्यापासून. वैद्यभवना यातील काही माहितीच नसतं. आता बिचारे वैद्यभव म्हणतात की हे बघा सुवर्णाताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि मान्य आहे की तुमच्यासमोर प्राजू आली नसेल, पण त्याला काही कारण आहे. हल्लीच मात्र ती नवीन नोकरी करायला लागली आणि त्या नोकरीमुळे मात्र तिची आणि तुमची भेट झाली नसेल. तेव्हा आता चारुलता हे सर्व पाहत असते. ज्याची भीती होती शेवटी तेच झालं, म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. आणि तेवढ्या सुवर्णा आता बोलायचं काही थांबत नसते. ती म्हणते की हो का, अहो वैद्यभुवा, तुम्ही किती थापा मारताल आणि तुमच्या ह्या भूल थापांना आता मात्र मी बळी नाही पडू शकत. कारण घरामध्ये त्रीडा असताना हा कोळसा तुम्ही आमच्या माथी मारतात. आणि हे बघा, तुमच्या इतकी मी लबाड नाही, परंतु तुमचे हे छक्के पंजे सुरू आहेत ना, ते मला कळत नाही, म्हणून मला मूर्ख समजू नका. तेव्हा आता वैद्यभवना रागच येतो. नक्की आता ह्या सुवर्णाताई जे काही बोलत आहे सगळं खोटं बोलत आहे. आणि आता हे तृप्तीने सगळे कान भरलेले असतात आणि तेच आता ही सुवर्णा बोलत असते. प्राजक्ताला मात्र खूप टेन्शन येतं आणि भाग्याला सुद्धा. तेवढ्यात आता ही सुवर्णा पूर्णपणे गोंधळ घालते आणि म्हणते की बघा बघा, ह्या लबाड वैद्यभवनचं बोलणं तुम्हाला पटतं का. आणि बघा बघा, ही मुलगी यांच्याच घरामध्ये राहते आणि लग्न होईपर्यंत आता ह्या सासरच्या मंडळींसमोर येत सुद्धा नाही. किती लबाडी आहे लोकांची. आणि तेथील आलेल्या पाहुण्यांना विचारते की पटतं, तुम्हाला पटतं का हे सर्व. चारुलता धावतच येते आणि सुवर्णाताईंना म्हणते की मी तुमच्या पाया पडते, प्लीज असं काही म्हणू नका. ती म्हणते की माझं ऐकून घ्या, अहो ही आमची मुलगी नाही, यांच्या बहिणीची मुलगी आहे आणि तिचा ह्या सगळ्याशी काही संबंध नाही हो. म्हणून चारुलता रडतच विनवण्या करायला सुरुवात करते. आणि हे बघा, लग्न तुम्हीच ठरवलं, रोहन रावांचं आणि भाग्यश्रीचं. आता प्राजक्ताला मध्ये घेऊन तुम्ही लग्न कशाला थांबवता. आणि प्लीज माझं ऐका, मी तुमच्या पाया पडते, पण लग्न काही थांबू नका. परंतु आता तोऱ्यातच सुवर्णाताई म्हणतात की आता फक्त मी लग्न थांबवते, पण मी मोडायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही, लक्षात ठेवा. तेव्हा आता हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. सगळेजण टेन्शन मध्ये बघत असतात, परंतु तेवढी तृप्ती हसत असते, कारण सगळं काही तिच्या मनाच्या प्लॅन प्रमाणे होत असतं. आणि आता सुवर्ण म्हणते की काय हो चारुताई, आता आम्ही जेव्हा मुलगी बघायला तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्हाला विचारलं होतं की मुलीला कोणी बहीण वगैरे आहे का, आणि त्यावेळेस मात्र एकाही शब्दाने तुम्ही काहीच बोलला नाहीत. आणि ते गुरुजी आमच्याकडे फोटो घेऊन आले होते तुमच्या मुलीचा आणि म्हणालेत की खूप चांगले लोक आहेत, खूप श्रीमंत
श्रीमंत आहे, खूप पैसा आहे यांच्याकडे, भरपूर पैसा. तेव्हा मला असं वाटलं की ठीक आहे, यांचं राहणीमान दिसतं साधं आणि या लोकांकडे पैसा असेल भरपूर. तुमची मुलगी ही सौंदर्य नाही, मग निदान लक्ष्मी तरी घरात घेऊन येईल. कसलं काय, काहीही नाही तुमच्याकडे. आमचं कोणतंही आता पूर्ण झालेलं नाही स्वप्न आणि डोक्यावर अक्षता पडण्याची वेळ आली, पण आमची एकही मागणी आता पूर्ण झालेली नाही. तेव्हा हे ऐकून आता भाग्याला धक्का बसतो. भाग्याला मात्र आपल्या सासूचं रूप कळतं, कारण आता सासू किती लबाड बोलते. आता भाग्याला यातील काहीच माहिती नसतं. तेव्हा आता भाग्य ही जे काही ऐकते आणि ते आता ऐकून मात्र ती सुवर्णाला विचारते की मागण्या, कोणत्या मागण्याबद्दल तुम्ही बोलतात. आणि तेवढ्याच सुवर्णा आता धावतच आता भाग्याच्या समोर येते आणि म्हणते की काय ग, तुझ्या वडिलांनी तुला सांगितलं नाहीस का? आणि वैद्यभुवांना आता जा विचारते की काय वैद्यभुवा, आमच्या मागण्या विसरलात का? मी तुम्हाला काय सांगितलं होतं की लग्नामध्ये मुलीच्या अंगावर 10 तोळे सोनं, आमच्या मुलाला भारीतली गाडी हवी आणि याशिवाय मात्र घरामध्ये वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज वगैरे सगळं काही आता ज्या वस्तू आहेत त्या आम्हाला लागत होत्या. सगळं आम्हाला हवं होतं आणि शेवटी तुम्ही आम्हाला काय दिलं? आणि हे बघा, मुलीच्या सुखापुढे मात्र पैसा का दाबून ठेवतात तुम्ही? हे असले कसले आई बाप आहेत? तेव्हा आता भाग्याला हे सगळं काही ऐकून धक्काच बसतो. भाग्य आता वैद्यभावांकडे पाहत असते. चारुलताला तर फार टेन्शन येतं आणि वैद्यभावांनी आता खाली मान घातलेली आहे आणि परत सुवर्णाची तळतळ सुरूच असते. ती म्हणते की हे बघा, ठीक आहे ठीक आहे, जे काही आता हे फ्रीज वगैरे आहे तर ते आम्ही आहेराच्या पैशातून घेऊ, परंतु आमच्या मुलाला एक भारीतील गाडी तरी द्या आणि मुलीच्या अंगावर 10 तोळे सोनं तरी घाला. हे असले जे काही सोन्याचे वर्क लावलेले दागिने आहेत ना, ते मात्र हजाराला 10 मिळतात बाजारात. ह्या दागिन्यांना आम्ही फसणार नाही. तेव्हा वैद्यभाऊ मात्र बिचारे खाली मान घालून उभे असतात. तर सुवर्ण म्हणते की बोला ना. अहो वैद्यभाऊ, आता का गप्प बसलात, बोला, नाहीतर हे लग्न मोडलं म्हणूनच समजा. तेव्हा आलेल्या सगळ्या मंडळी समोर हा तमाशा होत असतो आणि सगळे जण आता पाहत असतात. तर वैद्यभाऊ बिचारे मात्र आता टेन्शन मध्ये येतात. नक्की काय करावं तेच काही त्यांना कळत नसतं. सगळेजण शांत उभे राहतात आणि हे सर्व पाहत असतात, ऐकत असतात. भाग्याच्या समोर मात्र आता आपल्या सासूचं खरं रूप येतं आणि प्राजक्ता आता धक्क्यानेच बघत असते. तेवढ्यात आता भाग्याला रागच येतो. ती लगेच वैद्यभाऊंना विचारते की बाबा, हे लोक काय म्हणतात, 10 तोळे सोनं, रोहनला गाडी. आणि हे बघा बाबा, मी तुम्हाला विचारलं होतं रोहनच्या घरच्यांनी काही मागणी केली की नाही, आणि तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की हुंडा वगैरे असं काही नाही, मग हे असं का बोलतात? आणि तेवढ्यात मात्र आता सुवर्ण म्हणते की ए भाग्या, तुझ्यासारख्या असं कुरूप मुलीला कोण सून म्हणून करून घेईल ग? तेव्हा आता सगळ्यांच्या समोर भाग्याला कुरूप म्हटल्यानंतर आता प्राजक्ताला खूप राग येतो. चारुलता, कौत्सुभ आणि आता वैद्यभाऊ यांच्या डोळ्यात पाणी येते, परंतु भाग्याला खूपच राग येतो. आणि आता मात्र ही तृप्ती हसत असते, कारण शेवटी तिने मात्र आता भाग्याचं लग्न मोडलेलंच आहे आणि एका दृष्टीने ते चांगलंच झालेलं असतं. आणि तेवढ्यात भाग्याला इतका राग येतो, ती सुवर्णाच्या समोर येते आणि तिच्याकडे डोळे मोठे करून रागाने बघत असते. तर सुवर्ण आता आले गेल्या पाहुण्यांना म्हणते की बघा कसे डोळे मोठे करून बघते, बघा, चोर ते चोर आणि वर शिरजोर सुद्धा. चारुलताला चुटक्या वाजवत म्हणते की हुंडा द्या, नाहीतर हे लग्न मोडलं. किंवा चारुलता मात्र आता रडतच त्यांच्या पाया पडायला सुरुवात करते की हे बघा सुवर्णाताई, अहो लग्न मोडू नका, मी तुमच्या पाया पडते. माझ्या लेकीने खूप स्वप्न बघितलेली आहे. आणि तेवढ्यात भाग्या आता खूपच रागाने बघत असते, तिला काही हे सहन होत नसतं. तेवढ्यात आजी म्हणते की हे बघा, आता नाही जमलं तर आज उद्या आम्ही तुमच्या मागण्या आहे ते नक्की पूर्ण करू. आता चारुलता म्हणजे तिच्यासमोर पदर पसरवते आणि म्हणते की हे बघा, ही आई मात्र तुमच्या समोर एका मुलीसाठी भीक मागते आणि प्लीज हे लग्न मोडू नका असं म्हणत असते. रोहन रावांना गाडी आणि आता जे 10 तोळे सोनं आहे ते सगळं आम्ही तुम्हाला सगळं देऊन टाकू, तर तुम्ही हे लग्न मोडू नका, हे लग्न होऊन द्या. आणि सगळ्यांच्या समोर कशाला तमाशा करतात? तेव्हा रोहन तर खूप खुश होऊन हसत असतो, कारण आता त्याला असं वाटत असतं की शेवटी आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार. आणि तेवढ्यात आता कौत्सुभ म्हणतो, काकू हे बघा, प्लीज तुम्ही असं करू नका, आमच्या भाग्याच्या भविष्याचा प्रश्न आहे, प्लीज तुम्ही हे लग्न मोडू नका, प्लीज आम्ही तुमच्या पाया पडतो. सगळेजण मात्र आता ह्या सुवर्णाला विनवण्या करत आहे की लग्न मोडू नका म्हणून. आता ही सुवर्ण ऐकायला तयार नसते. सुवर्ण म्हणते की ते काही नाही, आत्ताच्या आत्ता आमचा हुंडा द्या, नाहीतर आमची ही रोहनची वरात आम्ही परत घरी घेऊन जाऊ. आणि बोला, हुंडा देतात की काय करतात? तेव्हा आता भाग्याला खूपच राग येतो. भाग्याला मात्र आता हे सर्व काही सहन होत नसतं. ती रागाने हे सर्व पाहते आणि प्राजक्ता सुद्धा. तेव्हा आता प्राजक्ताला फार टेन्शन येतं आणि भाग्य मात्र आता तिचं जे काही आता हा राग आहे तो काही तिला आवरत नसतो. ती मात्र आता तडेफोड उत्तर देऊन हे लग्न ती स्वतःच मोडणार असते, कारण आता ही सासू आणि हे सगळेजण किती लालचे आहेत. आणि प्राजक्ता म्हणत होती ते सगळं खरं आहे, हे सगळ्यांच्या समोर आता सत्य आलेलं असतं. प्राजक्ताला आता भीती वाटत असते की हे लग्न मोडतं की काय, आता काय करावं कुणाला काहीच कळत नसतं. वैद्यभुवा, चारुलता हे सगळेजण विनवण्या करून हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता ही सुवर्ण हुंडा घेतल्याशिवाय काही लग्न करायला
तयार नसते आणि तिचा मुलगा राहून सुद्धा त्याच याच्यातला असतो. म्हणून मात्र आता शेवटी सगळ्यांच्या समोर एक टेन्शन आलेलं असतं. तर शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता प्राजक्ता पुढे येते. तिने आणलेले जे काही बॅग भरून पैसे आहेत तर ती आता ह्या सुवर्णाला म्हणते की हे बघा, आता हे पैसे प्लीज घ्या आणि हे लग्न मोडू नका. माझ्या बहिणीचं सुख हिरावून घेऊ नका, तिचा आनंद हिरावून घेऊ नका. मी तुमच्या समोर आले नाही ही माझी चूक आहे, परंतु माझी शिक्षा आहे तर ती माझ्या बहिणीला देऊ नका. तेव्हा आता भाग्याला खूपच राग येतो. भाग्य लगेच आता पुढे म्हणते की तुमच्यासारख्याला हुंडा कशाला, तुमच्या पेकाटात लाद घातली पाहिजे आणि आता तुम्हाला चांगलं सरळ केलंच पाहिजे. त्यामुळे तू आणि तुझी आई, त्यामुळे तुम्ही हुंडा खेळा. ज्या काही मंडोळे आहे तर त्या आता अगदी तोडून घेते आणि त्या रोहनच्या अंगावर फेकून देते. आणि प्राजक्ता आणि भाग्य एकमेकींचा हात धरून आता ह्या लग्न मंडपातून त्या जायला निघतात. शेवटी भाग्यालाच मात्र आता सहन होत नाही आणि तिनेच आता स्वतः हे लग्न मोडलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, आता मात्र हे लग्न कसं होईल, कारण आता आरव आणि भाग्या या दोघांचं लग्न मात्र आता शेवटी होणार आहे. तेव्हा मित्रांनो, आता भाग्याचं इकडचं लग्न मोडलेलं असतं. जे काही प्राजक्ताने सांगितलेलं आहे तर ते सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.